आता बघूयात ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढताना दिसत असून पुढील काही दिवसात हे तीव्र चक्रीवादळ जे आहे याची तीव्रता जी ती चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आणि या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कडक सूचना दिल्यात। शक्ती चक्रीवादळामुळे पुढील काही दिवसात राज्यात मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा वाहू शकतो। याशिवाय चक्रीवादळाचा वेग, उंच लाटा यामुळे समुद्रातील परिस्थिती खराब होण्याची शक्यता असल्याचा धोका वर्तवण्यात आला आहे। पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संगीतकार श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचं उद्घाटन पार पडलं। पुण्यातील सरहद संस्थेमार्फत हा स्टुडिओ उभारण्यात आलाय। या कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। यावेळी उद्धव ठाकरेंनी काका श्रीकांत ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला। शिवसेना प्रमुख आणि माझे काका राम लक्ष्मणाची जोडी होती असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। माझ्या काकांच्या नावाने स्टुडिओ जो उद्घाटन केलं, म्हणजे आमचा काका असतं तर कदाचित तुम्ही नाव दिलं तरी आला असतं की नाही सांगता येत नाही। असं तो जसं म्हणतात तसं होता तो काय चल हा। आणि जर का प्रेम असेल तर कुठून लांब असेल, ए संजय इकडे पण असा तो होता। त्याच्या एक सतत मनामध्ये काहीतरी एक संगीत चालू असायचं। आणि या संजयनी जो उल्लेख केला की शिवसेना प्रमुख आणि माझे काका हे राम लक्ष्मणाची जोडी, मला असं वाटतं असे हे भावाचं नातं हे आजच्या युगामध्ये हे दिसत असेलच असं नाही, हे फार दुर्मिळ होतं। आणि मी काय आदित्य काय आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला म्हणजे मला असे काका, मला असे वडील, आदित्यला असे आजोबा आणि माझ्या काकांसारखे काय चुलत आजोबा हे लाभले आणि त्यांची परंपरा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत, त्यांची परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहोत। आजपर्यंत माझा सत्कार किंवा मान सन्मान काय कमी झालाय, कमी मिळाला अशातला भाग नाही। पण आज आयुष्यात पहिल्या प्रथम मी निशब्द झालो सत्कार स्वीकारताना, तो मणिपूरच्या भगिनीने जेव्हा माझा सत्कार केला तेव्हा। पण आज मला खरंच गैरवरून आलं की अरे तिकडे काय चाललंय, काय काय सगळं हाल अपेष्टा भोगल्या आजही भोगत असतील आणि आपण त्या भगिनींच्या हस्ते सत्कार स्वीकारतो, आपण काही करू शकत नाही। जगाच्या पाठीवरती असंच मी म्हणेन, म्हणजे असं मी काय खूप मोठी जगाची पाठ बघितली असातला भाग नाही, पण देशात जरी फिरलो, परदेशात जरी गेलो आणि कोणी काश्मीरी पंडित भेटला तर वयाने मोठा असेल तर तो मला मिठी मारतो आणि वयाने लहान असेल तर तो आजूबाजूला कोण बघतंय ना बघत ह्याची पर्वा न करता सरळ मला पाया पडतो। आणि दोघांचं वाक्य एकच असतं, हम बाला साहब को तो नहीं देख सके लेकिन आपके रूप में हम बाला साहब को देखते हैं। हे त्यांच्या मनात जी एक कृतज्ञता आहे ही फार थोड्या लोकांच्या मनात असते। आता पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळनं घचा ग करून तो पसार झालाय। त्यानं आधार कार्ड तयार करताना आपल्या आडनावामध्ये फक्त एका अक्षराचा बदल केला आणि पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन तो परदेशात फरार झालाय। निलेश घायवळचा नवा कारनामा उघड। पासपोर्टसाठी बनावट आधार कार्डचा वापर। निलेश घायवळनं घचा ग केला। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा उघड झाला। त्यानं पासपोर्ट तयार करण्यासाठी हेराफेरी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं। निलेश घायवळनं पासपोर्ट तयार करण्यासाठी वापरलेली कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली। त्यातून एक ना एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली। त्याच्या आधार कार्डवर निलेश गायवळ असा उल्लेख आढळून आला। घायवळ ऐवजी त्यानं गायवळ असा उल्लेख केला। आडनावात घच्या ऐवजी गचा वापर करून त्याने आधार कार्ड तयार केलं होतं आणि याच आधार कार्डचा वापर करून पासपोर्ट तयार केला होता। एवढंच काय, पण त्यानं पासपोर्टसाठी ही चुकीचा पत्ता देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचं नुकतंच पोलीस तपासात उघड झालंय। 2019 साली निलेश घायवळनं पासपोर्ट तयार केला होता। त्यानं अहिल्यानगरच्या माळीवाडा परिसरातील घराचा पत्ता दिला होता, पण पोलीस पडताळणीत तो दिलेल्या पत्त्यावर आढळून आला नव्हता। त्यावेळी पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांशी निलेश घायवळ दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचा रिपोर्ट दिला होता, पण त्यापूर्वीच पासपोर्ट कार्यालयानं त्याला पासपोर्ट देऊन मोकळं केलं होतं।
गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस निलेश घायवळच्या मागावरती आहेत. याचं कारण म्हणजे निलेश घायवळच्या साथीदारांनी पुण्यात किरकोळ कारणावरून गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केल्यानंतर तो लंडनला पसार झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले. निलेशनं पासपोर्ट कसा तयार केला याचा शोध घेतला असता त्यानं ही बनवेगिरी केल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ओबीसी संघटनांसोबत सरकारची चर्चा. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी. 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ओबीसी नेते ठाम. परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा GR कसा काढला? ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी. GR रद्द होऊ शकत नाही. ओबीसी नेत्यांच्या मागणीवर मनोज जरांगे संतापले. ओबीसी नेते राजकारण करत असल्याची टीका. बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदम यांनी केलेले आरोप खोटे. रामदास कदमांनी माफी मागावी, नाहीतर कोर्टात खेचू. अनिल परब यांचा इशारा. रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं की जाळलं. अनिल परबांचा सवाल. तर रामदास कदम ठोकणार अनिल परबांवर मानहानीचा दावा. मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर उद्धव ठाकरे खरे गद्दार. रामदास कदमांचा ठाकरेंना टोला. गौतमी पाटील कार प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसच करणार. गरज असेल तरच गौतमीला चौकशीसाठी बोलावणार. तर सीसीटीव्हीमध्ये गौतमी दिसत नसून फक्त चालकच असल्याची पोलिसांची माहिती. आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट आणि रोहितचं कमबॅक. तर शुभमन गिल भारताचा कर्णधार. तर भंडारा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला. लाखांदूर, पवनी आणि इतर तालुक्यातही मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आणि शेतकरी हवालदिल झालाय. कापणीला आलेलं भात पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झालं. तर लोंबी भरायला सुरुवात झालेल्या भात पिकाचंही मोठं नुकसान झालंय. काही भागातील भात पीक पूर्ण भरलेलं नसल्यानं जेव्हा हे विक्रीसाठी बाजारात येईल त्याला योग्य दर मिळणार नाही आणि त्यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघणार नसल्याची भीती आता शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. धान पूर्ण जमीन दोस्त झालेला आहे. त्याच्यामुळे धान कापते वेळेला डबल खर्च लागणार आणि त्याच्यासोबत त्याला विक्रीला नेलं तर ते धान पाकर झाल्यामुळे शेतकरी व्यापारी वर्ग धान घ्यायला तयार नाही. आधारभूत धान केंद्रावर सुद्धा धान नेलं तरी घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्या मालाला मोल मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला जो लागलेला खर्च आहे तो सुद्धा निघणे कठीण आहे. याकरता शासनाने आम्हाला एकरी 20,000 रुपये कमीत कमी मदत करावी. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील अनेक शेतात पडणाऱ्या पावसामुळे तळ निर्माण झालंय. कुरोली परिसरातील हिप्परकर या शेतकऱ्याच्या 1 एकर शेतात गेल्या 1 महिन्यापासून सतत पाणी असल्यामुळे पिकं वाहून गेली आहेत. कामती मंडळात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं असलं तरी पंचनामे करण्यात अधिकारी टाळाटाळ करत असल्याचं समोर आलंय. गेल्या 4 महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीची हालत पाहायला गेले तर स्मशान झाल्यासारखी पाहायला मिळत आहे. सध्या आपण मोहोळ तालुक्यातील कोरोली या मंडळमध्ये आहोत आणि या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर आपण या ठिकाणी कुठल्या तळ्यात नाही तर एक शेतात उभे आहोत. शेतात पाहायला गेलं तर हे या ठिकाणी टमॅटोचं 1 एकरामध्ये पीक लावलं होतं. मात्र गेल्या महिनाभराच्या पावसामुळं हे जी पीक आहे तर सतत पडणाऱ्या पावसामुळं वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, हे खरं इतकं पाणी असतं का? इतकं पाणी नसतं, पण ही पावसाच्या ह्याच्यामुळे पाणी कमरेवढे पाणी थांबल्यासारखं आहे शेतामध्ये. आणि कोबीची आणि टमाट्याची लागलेली कोबी तर असे बघावं म्हटलं तर गड्डा सापडत नाही कोबीचं तुम्हाला ह्या साईडला इकडे साईडला. आणि इकडे आहे ती टमाटोची लागण केलेली आहे. टमाटो पण जळून गेलेला आहे सगळा. 10,000 खर्च, रोपाचे नुसते 20,000 रुपये झालेत आणि बाकी लागवडचे वेगळेच आहे. ह्याचे कधी लागवड केली? लागवड करून एक महिना होऊन गेले. बरं. ती काय हाती लागलेलं नाही, काय रोप पासलं जळून गेलं आहे सगळं, पाक सगळं लुस्कान झालेलं आहे सगळं शेतामध्ये. अजून पण शेतात पाणी दिसतंय. आज 4 दिवस झालं पाऊस थांबलाय, सगळं झालंय. अजून शेतामध्ये पाणी गुडघेवढं पाणी आहे. पाजर वरून पाणी येते शेतामध्ये, वर तळी भरल्यासारखं भरले, त्याचा पाजर खाली लागलेला आहे इकडं. बरं. आता वाहून गेले. वाहून गेला तर काय करायचं? आता शासनाने कोण आले नाही तर पंचनामे झालेत नाहीत, काय नाही. आणि त्यामुळे प्रशासनाने इकडे यावे, पंचनामे करावे
आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कुठल्या तरी आर्थिक मदत मिळेल अशा अपेक्षा सध्या शेतकरी व्यक्त करत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ, सोलापूर.